आता बातमी आहे नागपूरमधल्या शेतकरी आंदोलनाची। बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी सध्या चिखलाचं साम्राज्य आहे। चिखलामुळे आंदोलकांचं मंगल कार्यालयामध्ये स्थलांतर झालेलं आहे। जामठ्यामधल्या परसोडीच्या मैदानामध्ये कमालीचा चिखल आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल झालाय। मैदानातील मुख्य पेंडॉल त्यासोबतच व्यासपीठाकडे येताना आंदोलकांना प्रचंड चिखलामधून पायपीट करावी लागते आणि त्यामुळे जवळच्या कार्यालयामध्ये त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे। आपण पाहतोय आंदोलनस्थळी चिखल झालाय आणि त्यामुळे हे आंदोलकांना आता कार्यालयामध्ये हलवण्यात आलेले आहे, तिथे त्यांचं स्थलांतर करण्यात आलं। एक मंगल कार्यालय त्या परिसरामध्ये आहे आणि तिथे आता हे आंदोलन सुरूच राहणार आहे। मात्र आपण बघतोय चिखलामधून या सगळ्या आंदोलकांना पायपीट करावी लागते। बच्चू कडू यांचे आंदोलक जे आहेत ते सध्या परसोडीच्या मैदानावर आंदोलन करत आहे। मात्र काल रात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल जो आहे तो त्या मैदानावर झालेला आहे आणि त्यामुळे सर्व आंदोलक जे आहेत ते जवळचा एक मंगल कार्यालय बच्चू कडू आणि त्यांच्या टीमकडून ते व्यवस्था करण्यात आली आहे, तिथे जात आहे। कुठे मंगल कार्यालय आणि इथून जाण्याची वेळ का आली? इथं कसा निसर्गानं आम्हाला थोडी साथ नाही दिली। हा दिव्यांग बांधव व शेतकरी बच्चू कडूसाठी ही लढाई मरेपर्यंत लढायला तयार आहे, परंतु ह्या ग्राउंडवर सर्व चिखल व हे दिव्यांग बांधव आहे यांच्या व्यवस्था न व्हा, त्यांना सर्व हे करायला इथं खूप त्रास होत आहे आणि प्रशासनानं एकदम दुर्लक्ष केलं आहे। त्यांची जबाबदारी होती, त्यांनी परमिशन दिली होती की त्यांनी इथं सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता, पण इथं सोयी तर उपलब्ध करून दिल्या नाही, पण इथं असलेली पाण्याची व लाईनची पण बंद करून दिलं होतं। चिखलमुळे खूप लोक स्लिप होत आहेत, अडचण होत आहे दिव्यांगांना इथे। त्यामुळंच इथून 500 मीटरवर एक हॉल आहे, तो आमच्या सगळे हाल पाहून त्या हॉलवाल्यांनी आम्हाला तो एक विनामूल्य दिला। त्यांनी सकाळपासून या ठिकाणी करावा लागत आहे, त्यामुळे सर्व जवळच्या मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट होत आहेत। आंदोलन जो आहे तो इथेच होणार आहे। मात्र आजची जी स्थिती या ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेली आहे, मंगल कार्यालय जवळचं आहे त्या ठिकाणी जात आहे, त्यामुळे प्रशासनाने नक्कीच या ठिकाणच्या परिस्थितीकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।